मित्रांनो, हा फोन माझ्या हातामध्ये जसा आला तसा मी त्याला फ्रीझरमध्ये टाकला आणि गोठवला. एवढंच नाही तर मी 18 प्रकारच्या त्याच्यावरती लिक्विड टेस्ट देखील केल्या आणि सर्वात शेवटला गरम मॅगीमध्ये देखील टाकून बघितला आणि रिझल्ट जो होता तो खूपच शॉकिंग होता. कारण यामध्ये तुम्हाला बघायला मिळतंय IP66, 68 आणि 69 म्हणजेच तुम्ही एक्स्ट्रीम थंड किंवा एक्स्ट्रीम गरम या वातावरणामध्ये देखील तुमचा फोन जो आहे तो खूपच चांगल्या प्रकारे यूज करू शकता. नंतर मी या फोनला खूप वेगवेगळ्या अँगलने पाडून बघितलं, मातीत फेकून बघितलं, गवतात देखील फेकून बघितलं, पण या फोनला काहीच झालं नाही. म्हणजेच तुम्ही आता तुमच्या लहान मुलांना हा फोन जो आहे हा बिनधास्त यूज करायला देऊ शकता आणि डिस्प्ले फुटायचं काही टेन्शनच नाही. ये बुड्ढा मेरे बीच में बहुत बोलता है. कारण हा फोन येतोय 360 डिग्री आर्मर बॉडी प्रोटेक्शन सोबत आणि बॅक साइडला विक्टस गोरिल्ला ग्लास 2 चं प्रोटेक्शन देखील आहे. त्याचबरोबर या फोन सोबत जर तुम्ही लिफ्ट मध्ये किंवा बेसमेंट पार्किंग मध्ये असाल तर तुमच्या फोनचं नेटवर्क जे आहे ते कधीच ड्रॉप होणार नाही. कारण यामध्ये बघायला मिळतंय तुम्हाला न्यू हंटर अँटिना आर्किटेक्चर, त्याचबरोबर स्मार्ट नेटवर्क 6 चं ऑप्शन मिळतंय. म्हणूनच तुमचं नेटवर्क जे आहे ते 300% ने अपग्रेड होतंय. या फोन मध्ये तुम्हाला या सेगमेंटची सर्वात मोठी बॅटरी बघायला मिळणार आहे, म्हणजेच ती असणार आहे 6500 mAh ची, जी की 4 इयर्स जी आहे ड्युरेबल देखील असेल आणि फोनचं वेट जे आहे ते फक्त असणार आहे 185 ग्रॅम. परफॉर्मन्स साठी या फोन मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चा प्रोसेसर बघायला मिळतो. त्याचबरोबर याचा जो बॅक कॅमेरा जो आहे तो 50 मेगापिक्सल, ज्याच्या साहाय्याने तुम्ही 4K रेकॉर्डिंग करू शकता आणि फ्रंट कॅमेरा जो आहे तो 16 मेगापिक्सल. या दोन्ही कॅमेराने तुम्ही अंडर वॉटर फोटोग्राफी त्याचबरोबर अंडर वॉटर व्हिडिओग्राफी देखील करू शकता आणि रिझल्ट जो आहे तो खूपच जबरदस्त येतो. तर हा आहे ओप्पो कडनं येणारा F29 5G, ज्याची प्राइसिंग असणार आहे 23,999. त्याचबरोबर जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करणार असाल तर तुम्हाला 10% कॅशबॅक मिळणार आहे आणि जर पेपर फायनान्स करणार असाल या फोनचा पर डे EMI तुम्हाला पडणार आहे फक्त 100 रुपयाचा. एवढंच नाही तर या फोनची प्री बुकिंग जी आहे ती स्टार्ट झालेली आहे स्वस्तिक मोबाईल बदलापूर येथे. ईस्ट किंवा वेस्टच्या ब्रांचला व्हिजिट करू शकता तुम्ही. ऍड्रेसची लिंक जी आहे ती बायोमध्ये दिलेली आहे. तर शेअर करा ही रील तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत जे नेहमी फोन पाडतात, फेकतात किंवा त्यांना नेहमी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो.